महिलांनो, अगदी मनापासून तुम्हाला वाटतं ना की माझ्या मिस्टरांचा जॉबमध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी, आमची आर्थिक परिस्थिती सुधारावी, जे काही कर्ज आहे तेही फिटावं आणि अगदी आम्ही सुख शांतीने आयुष्य जगावं, मग यासाठी जो काही पोट मारू मारू तुम्ही पैसा साठवलेला आहे त्या पैशांच्या काही वस्तू खरेदी करायच्या, हातामध्ये घालण्यासाठी ब्रेसलेट्स घ्यायचे, घरामध्ये भिंती रिकाम्या दिसणार नाही एवढ्या वस्तू, एवढ्या फ्रेम्स त्या भिंतीवर लावण्यासाठी घ्यायच्या, देवघरामध्ये देव ठेवण्यासाठी जागा नाही एवढ्या बिनाकामाच्या वस्तू देवघरामध्ये भरून ठेवायच्या. का? तर यामुळे लक्ष्मी प्राप्ती होणार, यामुळे पैसा येणार, यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारणार. ह्या सगळ्या गोष्टी तर काही होणार नाहीत, पण एक वेळ तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ मात्र नक्कीच येणार आहे. या गोष्टी काम करत नाहीत असं नाही, पण या गोष्टींच्या नादी तुम्ही कधी लागा जेव्हा या सर्व गोष्टी, या सर्व वस्तू खरेदी केल्यानंतरही तुमची आर्थिक परिस्थिती कोलमडणार नाही, तेव्हा या वस्तू आपल्यासाठी परवडणाऱ्या आहेत. पण आज आपण आपल्या पोटाला चिमटा मारून कठीण काळासाठी पैसा साठवतोय आणि तो तुम्ही याच्यामध्ये घालताय, हे मात्र 100% चुकीचं आहे. श्रावणाला सुरुवात झालेली आहे. यंदा 5 श्रावणी सोमवार आलेले आहेत. तर या 5ही शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान नक्की करा. मी नाही म्हणत की एका रात्रीमध्ये पैशाचा पाऊस पडेल, एका रात्रीमध्ये चमत्कार होईल, पण हो, याचे अनुभव असे येतील ना की पिढ्यानपिढ्या या सेवेचा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे. आणि हो, फक्त श्रावणामध्ये 5 शुक्रवार आहेत म्हणून मी फक्त 5च शुक्रवार करणार असं करू नका. अगदी वर्षभर तुम्ही करून बघा, एवढं तुम्हाला मिळेल ना की तुम्हाला घेण्यासाठी ओंजळ कमी पडेल. मध्यरात्री 12 वाजता तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं, देवासमोर दिवा लावायचा. सुरुवातीला गणेशाचं स्मरण करून आपल्या कुलदेवीला आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी किंवा तुमचा जो काही प्रश्न असेल त्यातून मार्ग निघावा अशी प्रार्थना करायची आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर अतिशय उत्तम. त्यामध्ये फक्त 15 ओव्या आहेत आणि 30 ते 45 मिनिटांमध्ये तुमचं हे पूर्ण 21 वेळा वाचन करून होतं. मराठी म्हटलं तर 4.5 ते 5 तास लागू शकतात. त्यामध्ये 108 ओव्या आहेत. दोन्हींचाही रिझल्ट तेवढाच आहे. हे जास्त प्रभावी आणि ते कमी असं काहीही नाही. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर कमीत कमी 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर काहीतरी साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा, परत 1 वेळा प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचं आहे. शुक्रवारच्या दिवशी नॉनव्हेज घरात बनवू नका, खाऊ नका आणि ब्रह्मचर्याचं पालन करा. बास, एवढंच. हाच नियम का, तेच पाळायचं का, याच रंगाचे कपडे घालायचे का, त्याच रंगाचं आसन घ्यायचं का, अशा भानगडीमध्ये पडू नका. कारण देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाहीये. त्यामुळे बाऊ करू नका.